नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण भाकरवडी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी खोबरं घेतलंय, 2 चम्मच धने घेतले, 1 चमचा खसखस घेतली आहे, 2 चमचे तीळ घेतली आहे, 1 चमचा बडीशोप घेतली आहे, 1 वाटी नायलॉन शेव घेतली आहे, तिखट घेतलंय, जिरं घेतलंय आणि गरम मसाला घेतलाय। चला तर मग आता सुरू करूया। आता मी ते कढईत धने टाकून घेतले, त्याचबरोबर बडीशोप आणि तीळ या तिघांना भाजून घेणार आहे। आता मी खसखस टाकून घेणार आहे। खसखस व्यवस्थित भाजली गेल्यावर आपण याच्यात जिरे टाकून घेणार आहोत। आता मी खोबरं घालून घेणार आहे, यालाही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता आपले मसाले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत, मी यांना गार करून घेणार आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय। आता मी त्याच्यात 2 चम्मच तिखट घालणार आहे, 1 चम्मच गरम मसाला घालणार आहे, मीठ घालणार आहे चवीनुसार, थोडीशी साखर घालणार आहे आणि आता मी अर्धी वाटी नायलॉन शेव घालून घेणार आहे। आता मी याला बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून। पाहू शकता आपला मसाला तयार झालाय। आता मी हा मसाला एका भांड्यात काढून घेणार आहे आणि या मसाल्यात मी अजून अर्धी वाटी नायलॉन शेव घालून सोडून घेणार आहे या मसाल्याला। आता या मसाल्याला आणि शेवला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। पाहू शकता एकदम छान असं एकजीव झालेलं आहे। आता मी इथे परातीत 1 वाटी मैदा घेते, 2 चम्मच बेसन घालून घेणार आहे, आता मी इथे 1 चम्मच ओवा घेते, ते हाताने क्रश करून घ्यायचे म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो खूप छान येईल। आता मी इथे स्वादानुसार मीठ टाकून घेणार आहे। आता यात आपण 2 चम्मच कडकडीत तापवलेलं तेलाचं मोहन घालून घेऊया। आता गरम तेलाचं मोहन केव्हा घालायचं ते म्हणजे आपल्याला जेव्हा पदार्थ खुसखुशीत आणि कुरकुरीत हवे असतील त्यावेळेस गरम तेलाचं मोहन आपण घालायला हवं। आता दोघी हातांनी व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित दिलं जाईल, त्याच्याने आपली भाकरवडी खूप छान अशी कुरकुरीत होईल। आपलं तेल हे मैद्याला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे म्हणून दोघी हातांनी व्यवस्थित चोळून घेऊया। पाहू शकता हातामध्ये असा गोळा तयार व्हायला हवा म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित दिलं जातं। आता मी थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा मळून घेणार आहे। इथे आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पाहू शकता आपला गोळा हा घट्टसर झालाय, तो जास्त पातळही नाही।
आता मी ह्या गोळ्याला झाकून ठेवणार आहे 5 ते 10 मिनिटं. आता मी ते एक पोळपाट घेतलेलं आहे आणि या गोळ्यातनं मी आता एक छोटासा गोळा तोडून घेणार आहे आणि त्याला व्यवस्थित चोळून त्याला लाटून घेणार आहे. आता मी याची पोळी लाटून घेणार आहे. याचा जो मधला भाग आहे तो आपल्याला बारीक लाटायचा आहे आणि जो काठ आहे ते जाड ठेवायचे आहेत. चला तर मग पोळी लाटून तयार आहे. तुम्ही पाहू शकता खूप अशी जाडही नाही आणि बारीकही नाही आहे. काठाला मी थोडी जाड ठेवली आहे. आता इथे मी चिंच आणि गुळाची चटणी तयार करून घेतलेली आहे. ती चटणी मी आता या पोळीवर पसरून घेणार आहे. सगळ्या बाजूंना व्यवस्थित लागली गेली पाहिजे. पाहू शकता आपली चिंचेची चटणी ही खूप छान लावली गेलेली आहे. आता मी त्याच्यावर आपला हा मसाला जो बनवलेला आहे तोही टाकून घेणार आहे आणि त्यालाही व्यवस्थित पसरून घेणार आहे. चिंचेच्या चटणीमुळे आपल्याला जे मसाला बनवलेला आहे तो बाहेर पडणार नाही, तो चिपकून राहील. आता आपण याचा घट्टसर असा रोल तयार करून घेणार आहोत. पहिली लेयर ही थोडीशी दाबून घ्यायची आहे. मस्तच. आता आपल्याला या रोलला कट करून घ्यायचं आहे. मी याच्या दोघी बाजू थोडा थोडा कट करून घेणार आहे. आता उरलेल्या रोलमधून आपण साधारण 1-1 इंचाची वळी कापून घेऊया. आपल्या सगळ्या वळ्या कापून तयार झाल्या आहे. आता आपण यांना हाताने थोडंसं असं प्रेस करून घेणार आहोत, म्हणजे आपलं जे तळताना जे सारण आहे ते बाहेर निघणार नाही. पाहू शकता किती छान असे दिसत आहे आपल्या वड्या. अशाच मी सगळ्या रेडी करून घेते. आता मी ते एका कढईत तेल टाकून घेतलंय, त्याला तापवून घेतलेलं आहे. आपल्याला हे तेल मीडियम फ्लेमवरच तापवायचं आहे. आता मी आपल्या भाकरवडी सगळे टाकून घेणार आहे. एकदम सगळ्या न टाकता 4 ते 5च टाकायच्या आहेत आणि मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत. 1-2 मिनिटांनंतर मी त्यांना परतून घेणार आहे. एकूण 3 ते 4 मिनिटांनंतर आपली भाकरवडी रेडी झालेली आहे. पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आपल्या भाकरवडीला. मी आता राहिलेल्या भाकरवडी तळून घेणार आहे.